मी फक्त तुझीच भाग अंतिम. राज रागात असतो. अलका त्याला शांत करते. थांब राज, त्यांना मी बोलावलं आहे. राज म्हणतो, तू तुझ्या दुश्मनलाच आमंत्रण दिलंस? तू विसरलीस का? ते तुझ्या जीवावर उठले होते. डॅड, तुम्ही का आलात इथे? तुम्ही निघून जा इथून. राजच्या डॅडना खूप वाईट वाटतं. त्यांनी केलेली कर्मामुळे ते आज एकटे होते. ते जायला लागतात. अलका म्हणते, थांबा डॅड. राज, ही कुठली बोलायची पद्धत आहे? हां, तू विसरतो आहेस ते तुझे डॅड आहेस. जसं तू आमच्यापासून लांब राहू शकत नाहीस ना, मग तेही तरी का राहतील मान्य आहे. त्यांनी खूप चुका केल्या. मी जसं सगळ्यांना माफ केलं तसं तूही कर माफ. आपण जेव्हा चुकतो तेव्हा ते आपल्याला मोठ्या मनाने माफ करतात. मग आपण का करू शकत नाही त्यांना माफ? अरे जरा आईकडे बघ, त्या त्यांच्याशिवाय कशा राहत असतील? राज म्हणतो, मला राग येतो या माणसाचा, पण फक्त आईसाठी मी त्यांना या घरात राहायला परवानगी देतो. पण असं अचानक तू त्यांना भेटायला गेली होतीस. मीता म्हणते, आपण पहिले कार्यक्रम करूया का? राजची आई म्हणाली, हो, मुहूर्त आहे, चला. नंतर पाहुणे गेले की सविस्तर आपण बोलूया. कार्यक्रम सुरू होतो. अलका खूप खुश होते. आज सगळी माणसं तिच्या जवळ होती. कार्यक्रम छान पार पडतो. सगळे पाहुणे मंडळी निघून जातात. अलकाची आई राजच्या आईला म्हणतात, मालतीताई, आम्ही आता अलकाला घरी घेऊन जातो. तिची डिलिव्हरी झाली की काही दिवसांनी पाठवून देऊ. राज हे 1 तास ओरडतो, नाही, नको, अलका कुठेच जाणार नाही. सगळे हसू लागले. राज चिडून सगळ्यांकडे बघतो. मीता म्हणते, दादा, जाऊ द्या हो, मीही जात आहे काही दिवसांसाठी. आता शॉक होण्याची वेळ प्रज्वलची होती. सगळे राज आणि प्रज्वलला हसत होते. राज म्हणतो, हसून झालं असेल तर मी बोलू का? अलका, मला सांगशील का तू डॅडला भेटायला कधी गेली होतीस? मला सगळं खरं ऐकायचं आहे. अलका म्हणते, आपण सगळे खुश होतो. आपण आपल्या घरातील एक व्यक्ती अशी होती जी आपल्यात असून पण आपल्यात नव्हती. त्या होत्या आई. कारण आपल्या नवऱ्यापासून वेगळं राहणं काय असतं मी अनुभवलं आहे. पण आईने या वयात विरह सहन करावा मला नाही पटत. म्हणून मी डॅडला भेटायला आपल्या घरी गेले होते. फ्लॅशबॅक. अलका ठाकूर मेन्शनमध्ये पोचते. घरातील नौकर तिला बघताच बोलतात, छोट्या ताई साहेब, तुम्ही? अलका म्हणते, हो काका. डॅड कुठे आहेत? त्यांना बोलावता का? नौकर म्हणते, हो, आलोच. ते निघून जातात. राजचे डॅड खाली येतात. डॅड म्हणाले, तू इथे का आली आहेस? तुला भीती नाही वाटत माझी? अलका हसून म्हणते, मी तुम्हाला घरी घेऊन जायला आले आहे. आणि राहिला प्रश्न भीतीचा, कोणती मुलगी आपल्या वडिलांना घाबरले हा? आता तुम्ही मला मुलगी मानत नाही, पण मी तुम्हाला माझे वडील नक्कीच मानते. डॅड म्हणाले, तुझ्या गोड बोलण्यात मी फसणार नाही, समजलं? आणि मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. तुझ्यामुळे माझा परिवार मला सोडून गेला. अलका म्हणाली, माझ्यामुळे काहीच नाही झालं. मी तुमच्या मुलावर निस्वार्थ प्रेम केलं. आपण जेव्हा प्रेम करतो ना, तेव्हा स्टेटस पैसा नाही बघत. मला आज खरं खरं उत्तर द्या. मला सांगा, आज तुमच्याकडे सगळं काही आहे, पण तुमची फॅमिली नाही आहे. आहात का तुम्ही खुश? नाही ना? मग का असं वागता? आणि मी काय बिघडवलं आहे तुमचं, की तुम्ही माझ्या आणि माझ्या बाळांच्या जीवावर उठलात? माझं जाऊ द्या हो, मी तुम्हाला परकी असेल, पण माझ्या पोटातील बाळ ते तर तुमच्या स्वतःच्या मुलाचे आहेत ना. त्यात तुमचाच वंश वाढत आहे. मग का तुम्ही तुमच्या मुलीसोबतही असेच वागले असतेत का? तुम्हाला माहीत आहे आई रडतात तुमच्या आठवणीत. त्या माऊलीचा काय दोष आहे सांगा ना? खूप कठीण असतं नवऱ्याशिवाय राहणं. एका विवाहित स्त्रियासाठी तुम्ही मला आणि राजला नेहमी वेगळं केलं. पण तुम्हाला काय भेटलं? काहीच नाही. तुम्हाला नाही वाटत जेव्हा मी माझ्या बाळांना जन्म देईल, तेव्हा तुम्ही तुमच्या नातवांसोबत राहावं? तुम्हाला नाही वाटत का? तुम्ही लहानशा जीवाला हातात घ्यावं, त्यांचे लाड करावे. माझ्यासाठी माझ्या मुलांना शिक्षा का? राजचे डॅड रडायला लागतात. त्यांनाही समजलं होतं की आपण स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी काय करत होतो ते. डॅड म्हणाले, मला माफ कर बाळा, मी चुकलो ग. मला माहीत आहे माझी चूक माफ करण्यालायकही नाही आहे. मला तुम्ही सगळे हवे आहात. मी खरंच खूप एकटा पडलो आहे ग. पण मला राज नाही माफ करणार. मी घरी आलो तर तो चिडेल, त्याचा राग मी ओळखून आहे. अलका म्हणते, डॅड, तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. तुम्ही चला घरी. डॅड म्हणाले, बाळ, सर्वात जास्त तर मी तुझा गुन्हेगार आहे. पण तरी तू मला मोठ्या मानाने माफ करत आहेस. म्हणून राज तुझ्यावर एवढं प्रेम करतो.
वर्तमान काळ. अलका म्हणते, मग काय, बाबा तयार झाले यायला. मला माझी फॅमिली पूर्ण मिळाली. राजच्या आई अलकाजवळ जातं तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलली. मी काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहे. कोणालाच माझं मन कळलं नाही, पण तुला कळलं. मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणून तू मला तुझ्यासारखी सून मुलगी रूपात मिळाली. सुखी राहा बाळा. चल जा, तयार होऊन ये. तुला जायचं आहे ना माहेरी? अलका त्यांना मानेनेच हो म्हणते, पण ती एक नजर राजकडे बघते. तिला समजत असतं त्याला राग येतो आहे, पण आई वडिलांचं पण मन मोडवत नव्हतं ना. राज अलकाच्या आईला उद्देशून म्हणतो, आई, तिला फक्त 2 दिवस घेऊन जा. तिसऱ्या दिवशी मी तिला परत घेऊन घरी घेऊन येईल. अलका रूममध्ये येते. तिच्या मागे राज आणि नविकाही येतात. अलका म्हणते, मला असं तोंड फुगवून पाठवणार आहेस का? बघ, ती नविका तुझ्यापेक्षा बरी, तिलाही समजतं. राज म्हणतो, मला नको तू काही सांगूस. तुला बोललो होतो ना तू कुठे नाही जायचं म्हणून, पण नाही, तुला जायचं असतं. अलका आताही चिडते. ठीक आहे, नाही जात, राहते इथेच. सांगते मी आईला मला नाही यायचं घरी. अलका बाहेर जायला लागते. राज तिला ओढवतो. राज म्हणतो, नको जा तू, पण तुझी नीट काळजी घे. तुला काही लागलं तर मला लगेच बोलाव. मला नाही करमणार तुझ्याशिवाय. नविकाही तुझ्याशिवाय राहत नाही. अलका म्हणते, मी 2 दिवसासाठी परत येणार आहे. तू तर असं तोंड करतो आहे की मी परत कधी येणारच नाही आहे. राज म्हणतो, काय बोलते आहेस, तुला तरी कळत आहे का? तू माझा श्वास आहे. परत असं बोललीस ना, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. अलका तर राजच्या ओरडण्याने रडायलाच लागते. तिला रडताना बघून त्याला वाईट वाटतं. अलकाला जवळ घेतो. ती त्याला दूर करत म्हणते, नको येऊ माझ्याजवळ. मला ओरडतोस ना तू, जा कट्टी. राजला हसू येतं तिच्या बालिशपणावर. त्यालाही माहीत होतं मूड स्विंगमुळे ती अशी वागत आहे. राज म्हणतो, सॉरी ना बच्चा, चुकलं माझं बस. अलका म्हणते, ठीक आहे, केलं माफ. चल मी जाऊ. राज गुडघ्यावर बसतो. अलकाच्या साडीचा पदर बाजूला करून तिच्या पोटावर किस करतो. पोटाकडे बघत बोलतो, माझ्या बाळांनो, लवकर या. तुमचा पप्पा तुमची वाट बघत आहे. राजच्या बोलण्याने अलकाच्या पोटात हालचाल झाली. अलका पोटावर हात ठेवते. दोघेही खुश होतात. दोघेही बाहेर येतात. अलका तिच्या आई-बाबांसोबत माहेरी येते. प्रांजल तिला ओवाळून घरात घेते. पण अचानक प्रांजल पडत जाते. तिच्या मागे अलकाच्या आईही जातात. अलकालाही मागोमाग जाते. अलकाची आई म्हणाली, काय झालं बाळ? बरं नाही वाटत आहे का तुला? अलका हसून बोलते, आई, काय ग तू? तुमच्या घरात आता अजून एक नवीन पाहुणा येणार आहे. काय ग प्रांजल, बरोबर बोलले ना? प्रांजल लाजून अलकाच्या मिठीत शिरते. अलकाची आई आनंदाची बातमी सगळ्यांना देतात. रोनितीही लाजून केसांवरून हात फिरवतो. अलकाच्या आईचा आनंद गगनात मावत नसतो. आई म्हणाली, अलका बाळ, तू या घरात पाऊल टाकलंस आणि आम्हाला आनंदाची बातमी मिळाली. तुला सांगू का, त्यांच्या लग्नाला 3 वर्षे होऊन गेले, तरी पाळणा हलला नव्हता. प्रांजलही टेन्शनमध्ये होती अगं. तिलाही वाटत होतं आपलंही बाळ असावं. देवाने तिची इच्छा पूर्ण केली. मी आज काहीतरी छान बेत करते. सगळे खुश असतात. राजही अलकाला घरी घेऊन येतो. राज तिचे सगळे हट्ट पुरवत असतो. आतिशी तिला भेटून जायचा. दिवसेंदिवस तिचा त्रास वाढत होता. पोटात 2 गर्भ होते, त्यामुळे तिचे पोटही खूप मोठं दिसत होतं. पायाला सूज आली होती. तिचे जोडवेही फसले होते. ती काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हात पोहोचत नव्हता. राज हे बघतो. तिच्याजवळ येत म्हणतो, मला सांग ना, नाही जमत तर कशाला एवढे हाल करतेस? राज तिच्या पायाला तेल लावत तिच्या पायाचे जोडवे काढतो. तिचे पाय खूप सुजले होते. तो हलकी मालिश करत असतो. तिला झोप लागते. राज तिला नीट झोपवतो. राज तिच्या आईकडे येतो. आई म्हणाली, काय झालं राज, तू टेन्शनमध्ये दिसतो आहेस? राज म्हणतो, आई, मला अलकाची खूप काळजी वाटत आहे ग. बघ ना, ती किती वीक दिसत आहे. प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली सगळे जाड होतात, पण अलका वीक आहे ग. त्यात पोटात 2 बाळ. तिला काही होणार नाही ना ग? आई म्हणाली, बाळ जेव्हा एक स्त्री मुलाला जन्म देत असते ना, तो तिचा दुसरा जन्म असतो. कारण ती खूप कड सोसून आपल्या बाळांना जन्म देते. काळजी नको करूस, होईल सगळं नीट. अशातच अलकाला 9वा महिना लागला होता. घरातील सगळी मंडळी तिची खूप काळजी घेत होती. खास करून तर राज. तो तर तिला फुलासारखा जपत होता. त्यात नविकाही होती. ती पण लहान असल्यामुळे तिलाही सांभाळावं लागायचं. त्याची खूप कसरत होत होती. एक दिवस अलका राजला म्हणते, राज, मला ना कसं तरी होत आहे रे. माझं पोट दुखत आहे.
राज म्हणतो थांब, मी सगळ्यांना सांगतो. तो बाहेर येत आई, अलकाला पोटात दुखायला लागलं आहे. राजच्या आई आणि राज अलकाजवळ येतात. अलका पोटात दुखत असल्यामुळे कडवडत असते. आई म्हणाली राज तिला बाहेर घेऊन जाऊ. राजची आई आणि राज तिला बाहेर घेऊन येतात. प्रज्वल ही गाडी काढतो. तिला गाडीत बसवत सगळे गाडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. डॉक्टरही तिला ओटीमध्ये घेतात. राज अलकाच्या विव्हळण्याच्या आवाजाने अस्वस्थ होत असतो. बाहेर येत राज म्हणतो, काय झालं डॉक्टर, माझी अलका ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, त्यांची केस खूप क्रिटिकल आहे. त्यांचं सिजर करावं लागेल. राज म्हणतो, काहीही करा डॉक्टर, पण तिघांना वाचवा. डॉक्टर म्हणाले, माय ट्रायल बेस्ट मिस्टर ठाकूर. डॉक्टर आत निघून जातात. राज हताश होऊन बसतो. अलकाची आई त्यांच्याजवळ येते. काही नाही होणार अलकाला, ती खूप धीराची आहे. कितीही संकट आलं तिच्यावर, पण ते नेहमी त्यांना हरवून परत आली आहे. आताही येईल. थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर ठाकूर, तुम्हाला एक मुलगी आणि एक मुलगा झाला आहे. राज म्हणतो, डॉक्टर, माझी अलका, ती कशी आहे? डॉक्टर म्हणाले, त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे, पण त्या अजून शुद्धीत नाही आल्या आहेत. त्या लवकर शुद्धीत येतील अशी आशा करते. नर्स दोन्ही बाळांना घेऊन येतात. राज त्या एवढ्याशा जीवाला बघताच त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. राज म्हणतो, माझं स्वप्न पूर्ण झालं. राजला दोन्ही बाळांना बघून खूप आनंद झाला, पण त्याला आता अलकाची चिंता सतावत होती. राज दोघे बाळांना त्याच्या आई आणि अलकाच्या आईकडे देतो आणि तो अलकाजवळ जातो. अलका शांत झोपलेली असते. राजला तिला बघून रडू येतं. राज म्हणतो, अलका उठ ना ग, तू अशी झोपून कशी राहू शकते? बघ ना, आपले दोन्ही बाळ किती क्यूट आहेत. बघ ना, ते रडत आहेत. राज खूप रडत असतो. अलका हळूच डोळे उघडते. राजला रडताना बघून हळूच अलका म्हणते, माझ्या बाळाच्या पप्पाला रडताही येतं? अलकाला शुद्धीत आलेलं बघून त्याला खूप आनंद होतो. तो उठून तिला मिठी मारतो. किती घाबरवलंस मला, तुला काही झालं असतं तर? अलका त्याच्या गालावर किस करते. राजेही तिला जवळ घेणार की नविका धावत येते. अलका म्हणते, आले माझ्या बच्चा, कुठे होतीस तू? मम्माने किती मिस केलं तुला. आणि तुझे बेबी कुठे गेले? नविका म्हणजे, मम्मा, माझी छोटी बेबी ना खूप क्यूट आहेत, एकदम माझ्यासारखे. राज म्हणतो, हो मग माझी प्रिन्सेस आहेस एकदम क्यूट. राजच्या आई आणि अलकाच्या आई दोन्ही बाळांना आत घेऊन येतात. एक बाळ अलकाच्या हातात आणि एक बाळ राजच्या हातात. अलका दोन्ही बाळांना बघते. तिला रडू येतं. अलका म्हणते, राज, आपले दोन्ही बाळ बघ ना किती गोड आहेत. तू खुश आहेत ना? बघ, मी तुझं स्वप्न पूर्ण केलं. राज म्हणतो, अलका, तू मला जगातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. माझी 3 मुलं. सांगू का, आज मला असं वाटत आहे की मी जगातील सगळ्यात नशीबवान व्यक्ती असेल. थँक्यू सो मच अलका. तेवढ्यात राजला हातातलं बाळ रडायला लागलं. ते चुपच होत नव्हतं. अलकाची आई अलकाला म्हणते, अलका, त्याला घे, त्याला भूक लागली असेल, दूध पाज बाळाला. सगळे बाहेर निघून जातात. फक्त अलका आणि राजच असतात. अलकाच्या हातात येताच तो गप्प होतो. राज म्हणतो, बघ किती लबाड आहे. माझ्याकडे रडत होता आणि तुझ्याकडे आल्यावर बघ कसा शांत झाला. माझी लेक बघ किती शांत आहे. राज बोलला आणि ती रडायला लागली. अलका त्याच्या फजितीवर हसत होती. राज अलका छोटंसं तोंड करून अलकाकडे बघत होता. अलका जोरात हसायला लागते. राज तिला रागात बघत असतो, मग तोही हसायला लागतो. अलका दोघांना घेते आणि दोघांना ती दूध पाजून झोपवते. आतमध्ये प्रांजल, रोनित, आतिश, कोमल, प्रज्वल, मिता येतात. रोनित म्हणतो, दी, हे दोघे झोपली, पण मला घ्यायचं होतं ना त्यांना. अलका म्हणते, बघ ना, शिकून घ्या आता तू, तुला कामात येईल. आता तुमच्या घरीही पाहुणा येणार आहे. काय ग प्रांजल? प्रांजल आणि रोनित गोड लाजतात. आतिश, कोमल, प्रज्वल, मिता त्यांना चिडवत असतात. त्यांच्या आवाजाने दोघेही रडायला लागतात. अलका डोक्याला हात मारून घेते. सगळे हसायला लागतात. अलकाला आज 5 दिवस झाले होते. तिला आज डिस्चार्ज भेटणार होता. राज, आतिश आणि कोमल तिला घरी घेऊन जायला आले होते. तिला घरी घेऊन येताच आज ते ठाकूर मेन्शनमध्ये आले होते. अलका राजकडे बघत होती. राज तिचा चेहरा बघून बोलतो, आपल्या दोन्ही बाळांचं स्वागत आपल्या घरीच होणार. मी आधीच ठरवलं होतं. त्यांना त्यांच्या हक्काचं घर असताना त्यांनी दुसऱ्या घरी का जावं?
अलका म्हणते. अलका दरवाजात उभी राहते. राजच्या आई आणि काकू तिचं औक्षण करतात. कुंकवात दोन्ही बाळांचे पाय बुडवून घरात ठसे उमटवले. अलका रूममध्ये आली. अलका रूम बघताच खूप खुश होते. राजने रूम सजवली होती. 2 पाळणे होते, एक नविकासाठी आणि दोघे बाळांसाठी. एक पाळणा होता. अलका दोघांना झोक्यात झोपवते. नविकाही झोपून जाते. अलका बेडवर बसते. राजही तिच्या बाजूला जाऊन बसतो. अलका त्याच्या कुशीत शिरते. राज म्हणतो, खूप मिस केली ग मी तुझी मिठी. 5 दिवस. आज माझं मन शांत झालं. तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. आज दोन्ही बाळांचं आज बारसं होतं. अलका आज दोघांना छान तयार करते. राजेही नविकाची तयारी करतो. अलका छान साडी नेसून तयार होते. राजेही मस्त कुर्ता आणि पायजामा घातलेला असतो. दोघे दोन्ही बाळांना घेऊन खाली येतात. अलका त्यांना पाळण्यात झोपवते. अलका म्हणते, प्रांजल इकडे ये. प्रांजल म्हणाली, काय झालं वहिनी? अलका म्हणते, माझ्या दोन्ही बाळांना तूच नाव द्यायचो, कारण तू आत्या आहे ना, मग त्यांना नाव देण्याचा अधिकार तुलाच आहे. प्रज्वल, रोनित आणि आतिशने छान तयारी केली होती. आधीच त्यांनी नाव जी ठरवली होती. प्रज्वल प्रांजलला जवळ बोलावतो. प्रांजल इकडे ये. प्रांजल बाळाच्या पाळण्याजवळ येते. ती कानात दोघांचं नाव सांगते. प्रांजल म्हणाली, मुलीचं नाव अधिविका आणि मुलाचं नाव अधिराज. सगळे आनंदाने ओरडतात. सगळे दोन्ही बाळांना आशीर्वाद देतात. पहिले येतात राजचे डॅड आणि आई. ते दोघांच्या डोक्यावर हात ठेवतात. राजचे डॅड अलकाकडे बघत म्हणाले, अलका बाळ, आज तुझ्यामुळे मी 3 बाळांचा आजोबा झालो. जगातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आज. मला आज समजलं मी किती मोठी चूक करत होतो. पण तू तर मला जगातील अनमोल गिफ्ट दिलंस. अलका त्यांना बघून हसते. सगळे भावूक झाले होते. सगळे एक एक करून बाळांना आशीर्वाद देत होते. बारसं छान पार पडलं. राज आणि अलका रूममध्ये येतात. नविका तर राजच्या कुशीत झोपून गेलेली असते. राज तिला झोपाळ्यात झोपवतो. अलका ही दोघांना दूध पाजून झोपून देते. राज अलकाला मिठी मारतो. अलका ही त्याच्याकडे वळून त्याच्या मिठीत शिरते आणि हळूच पाय उंच करून राजच्या ओठांवर ओठ टेकवते. हळूच बाजूला होते. राज तिच्याकडे बघून हसत असतो. राज म्हणतो, अलका, आता मला सोडून कुठेच जाऊ नकोस. तू फक्त माझी आहेस. अलका हसून म्हणाली, हां, मी फक्त तुझीच आहे रे. तर मित्रांनो, आपला हा भाग शेवटचा होता आणि आपल्याला ही स्टोरी कशी वाटली सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मला नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच एक नवीन स्टोरी आपल्याला पुन्हा बघायला मिळणार.